नमस्कार मित्र हो. डॉक्टर वाना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेच्या 24व्या पुष्पात मी डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी आपलं मनापासून स्वागत करतो. आज व्याख्यानासाठी ज्येष्ठ भाषातज्ञ, साहित्यिक व लुप्त होत चाललेल्या भाषांच्या संरक्षणाचा भगीरथ प्रयत्न करणारे पद्मश्री डॉक्टर गणेश देवी आपणास लाभले आहेत. भारतातील भाषांची विविधता व लोकशाही या विषयावर डॉक्टर गणेश देवी आपले व्याख्यान देणार आहेत. तत्पूर्वी संस्थेच्या कार्याबद्दल डॉक्टर वाना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेची भूमिका मी थोडक्यात विशद करणार आहे. विद्याप्रसारक मंडळ ही ठाण्यातील एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेचे अध्वर्यू डॉक्टर वाना बेडेकर यांनी ठाण्यातील मुलांना मुंबईला शिक्षणासाठी दूर जावे लागू नये म्हणून विद्याप्रसारक मंडळाच्या उभारणी करण्याचे मोलाचे योगदान त्यांनी दिले. ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात एक मानबिंदू म्हणून ही संस्था कार्य करते. डॉक्टर वाना बेडेकरांच्या जन्मशताब्दी स्मृतिप्रित्यर्थ जोशी बेडेकर महाविद्यालयाने ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत यापूर्वी ज्येष्ठ संस्कृत विद्वान डॉक्टर प्रभाकर आपटे, डॉक्टर शुभदा जोशी, डॉक्टर दीपक टिळक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा, पद्मश्री भरत वाटवाणी, सीड मदर पद्मश्री राहीबाई पोपरे, NSDचे भूतपूर्व निदेशक पद्मश्री वामन केंद्रे यांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडलेले आहेत. When a language dies, something irreplaceable dies. असं एक गणेश देवी सरांचं अत्यंत गाजलेलं विधान आहे. भाषा शब्दाची मुळात व्याख्याच भाषिता सा भाषा, जी बोलल्या जाते ती भाषा असं म्हटलं जातं. लुप्त होत जाणाऱ्या भारतीय भाषांच्या संवर्धनाचं काम अविरत करणारे जागतिक दर्जाचे भाषाशास्त्रज्ञ, तत्वज्ञ व साहित्यिक. आणि आज विशेष योग म्हणजे आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे. ज्या कोल्हापूर संस्थानात छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समरसता, सामाजिक समतेचा विचार वास्तवात उभारला, त्या युगपुरुषाच्या जयंतीनिमित्त एक दुग्ध शर्करा योग म्हणून कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉक्टर गणेश देवी यांच्या व्याख्यानाचा आज आपल्याला योग लाभलेला आहे. मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करा. डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम. आजचे व्याख्यानमालेचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर गणेश देवी, माझे सर्व सहकारी आणि खास या व्याख्यानासाठी युट्यूब वरून, फेसबुक वरून जॉईन होणारी अनेक मंडळी, तुम्हा सर्वांना जोशी बेडेकर कॉलेज तर्फे मानवंदना. धर्माधिकारी सरांनी खूप छान उल्लेख केला, तो म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचा आज दिवस आहे. मी म्हणणार होते दुग्ध शर्करा योग आहे, पण तुम्ही ऑलरेडी ती फ्रेज वापरलीये, तर त्यामुळे ज्याला आपण सोने पे सुहागा म्हणू असा आज हा योग आहे. शाहू आंबेडकर म्हणजे फुल्यांपासून प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी समतेचा विचार नुसता केला नाही, तर तो आपल्या परीने राबवला आणि पुढे आंबेडकरांनी तो विचार नेला. रिसर्चच्या पॅराडिम मध्ये बोलायचं झालं तर सबाल्टन स्टडीज जी पूर्वपीठिका आहे, ती पूर्वपीठिका आपल्याला फुले, आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या विचारांमध्ये दिसते. तर आजच्या या दिवशी गणेश देवी सर आपल्याकडे आलेले आहेत. खूप वेळा मागे पुढे होत होतं. कायम आमच्या महेश पाटील सरांना एक सर्टिफिकेट सगळे गेस्ट देतात आणि ते मीही देऊ इच्छिते. ते म्हणजे त्यांच्या इतकं चिकाटीने प्रयत्न करणारं आणि मोठ्या मोठ्या व्यक्तींना ह्या व्यासपीठावर आणणारे विरळा प्राध्यापक असतात. तर पहिलं मी त्यांचं नेहमीप्रमाणे अभिनंदन करू इच्छिते की त्यांनी पुरेपूर पाठपुरावा करून गणेश देवी सरांना आज इथे आणलेलं आहे.
आणि मला असं वाटतं की जेव्हा काहीतरी अधिक चांगलं अधिक व्यापक व्हायचं असलं की मध्ये खूप अडथळे येत राहतात. त्यानुसार वाना बेडेकरच्या ह्या लेक्चरसाठी बरेचदा अडथळे, कधी कॉलेजची काही समस्या, कधी सरांची काही समस्या, असं होत राहिलं. पण मला असं वाटतं की आज खूप व्यापक अशा डिजिटल व्यासपीठावर गणेश देवी सरांना आपल्याला ऐकायचं होतं, म्हणून हे छोटे मोठे अडथळे येत राहिले. धर्माधिकारी सरांनी संस्थेविषयी बरंच काही सांगितलेलं आहे. गणेश देवी सरांना आता आम्ही केलेला एक छोटासा प्रयोग मात्र मी सांगू इच्छिते की आपण प्राध्यापकांना मायनर रिसर्च करायला खूप एनकरेज करत असतो. तर एका छोट्या रिसर्च मध्ये संगीता मॅडम कदाचित असतील आता BMMच्या, त्या ऐकत असतील, त्यांनी कोळी संस्कृतीवर जी आमच्या अवतीभोवती आहे, हे जे आपलं कॉलेज आहे ते इट इज सराउंडेड बाय कोळीवाडा, तर त्या कोळी संस्कृतीवर, त्यांच्या सणांवर एक छोटा रिसर्च केलाय. आणि आम्ही अशा विचारात होतो की हा रिसर्च थोडा एनलार्ज करून त्यांची भाषा, खाद्य संस्कृती हे सुद्धा त्या परिप्रेक्ष्यामध्ये आणायचं. तर रिसर्च साठी सतत आपली संस्था कटिबद्ध असते. एक मोनोग्राफ गेल्या वर्षीच आपण प्रसिद्ध केलेला आहे. ह्या वर्षीचा मोनोग्राफ एज्युकेशन नेक्स्ट टू कोविड असं आपण त्याचं थीम घेतलेली आहे. आणि शिक्षण आणि भाषा यांचं इतकं घट्ट नातं आहे की आम्ही तुमच्याकडनं ह्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. तुमची जी वाक्य, जी मला वाटतं काळावर कोरली गेलेली आहेत, ती म्हणजे डायव्हर्सिटी इज द बेस्ट रिलिजन इन इंडिया, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी. भाषा ही आपल्या संपूर्ण लाईफ सायकल मध्ये एका सिमेंटिंग सारखं काम करत असते. हे तुमचं दुसरं अतिशय गाजलेलं वाक्य आहे. आणि अजून एक म्हणजे लँग्वेज इज अ वर्ल्ड व्ह्यू. वायगॉट्स्की आणि पश्चिमेतल्या इतर सोशल सायंटिस्टनी जो विचार आणलेला आहे, तो विचार तुम्ही खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे, मांडलेला आहे. तर मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. टू बी ऑन द लाइटर मोड. पु ल देशपांडे जसं म्हणायचे की उष्ट, खरकट आणि पिठलं भात ह्याचं ट्रान्सलेशन मला कोणीतरी करून दाखवावं. पण त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की मांगल्य, सौभाग्य ह्याचंही ट्रान्सलेशन आपल्याला पुरेसं करता येत नाही, किंवा टोटल फ्रीडमचं भारतीय भाषांमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन करता येत नाही. किंवा अजूनही काही म्हणायचं तर इबादत ह्या शब्दाचं परफेक्ट पॅरलल आपल्याला दुसऱ्या भाषांमध्ये सापडत नाही. कारण प्रत्येक भाषा हे एक स्वतंत्र सामाजिक वास्तव असतं. ते कुठेतरी मनुष्याने निर्माण केलेलं असतं. जो फेनॉमेनॉलॉजिकल थॉट तुम्ही नेहमी म्हणता, जो फिलॉसॉफीमध्ये, माझा विषय फिलॉसॉफी असल्याने तो जो आपण क्रिएट केलेली ही रियालिटी आहे, हा फार मोठा मला असं वाटतं विचार आहे. विश्वामित्राची जी एक छोटी मिथ आहे, विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली आहे. मला असं वाटतं की वेगवेगळ्या म्हणी वापरणारी गावागावातली प्रत्येक स्त्री पुरुष हे एका प्रकारे विश्वामित्र आहेत. ते वापरत्या भाषेतून नवी नवी प्रतिसृष्टी सतत निर्माण करत असतात. अँड सर इज कमिटेड टू दिस. त्यांचा फॉर्मल परिचय तुम्ही करूनच देणार आहात, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाहीये. बट सर, यू आर कमिटेड टू इट. जस्ट टू बी अ थिंकर इज वन थिंग अँड टू बी अन ऍक्शन थिंकर इज व्हेरी डिफरंट. आणि तुमच्या संपूर्ण ऍक्टिव्हिटीज मधून मी जे पाहिलेलं आहे की जी थोडीशी कमिटमेंट आपल्याला दुर्मिळ होताना समाजात आज दिसते, ती तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. त्यामुळे तुमच्या ह्या कामाला सलाम. आमच्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना मला आपल्या कामाशी जोडून घ्यायला जरूर आवडेल. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं भाषेचे रिसर्च असेल, मुलांसाठी पण, आता धर्माधिकारी सरांची मागच्याच आठवड्यात मी बोलले की मुलांसाठी आपण रिपोर्टाज रिसर्च अशा पद्धतीचं एक पब्लिकेशन घेऊन येऊ. सरांनी सांगितलेलं आहे की कमिटेड लोक थोडे, मी आताच म्हटलं सरांसारखे कमिटेड लोक थोडे असतात. बट आय वुड बी व्हेरी हॅपी की हे जे विद्याप्रसारक मंडळ ज्यांच्या हातामध्ये आहे, ते आमचे चेअरमन डॉक्टर विजय बेडेकर is also equal role model for us. So sir, we are really looking forward to your guidance. And as I have said
की मुलांपर्यंत हा विचार पोहोचावा म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. 1 मिनिट मराठीमध्ये बोलायच्या स्पर्धा आम्हाला घ्याव्या लागतात, त्याचं वाईटही वाटतं आणि मुलं प्रयत्न करतात, त्याचा आनंदही होतो सर. सो ओव्हर टू प्रशांत धर्माधिकारी सर. आणि विद्याप्रसारक मंडळातर्फे आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही बोलताना असा उल्लेख केला की अन्य अनेक भाषांचे भाषांतर शब्दांचे करता येत नाही. गणेश देवी सरांचे काही युट्यूबवर व्याख्यान मी मागच्या 2-4 दिवसांपासून ऐकतोय. त्याच्यात सरांनी एके ठिकाणी म्हटलंय की किरमिजी असा एक शब्द म्हणाले मराठीमध्ये. किरमिजी आपण रंगाचा प्रकार आहे. तर ग्रेसांनी पण कवितेत वापरलेला आहे, किरमिजी वळणाचा अधुंद पाऊसा येतो, निळसर कनकाचे दीप लावून जातो. तर किरमिजीचं भाषांतर करता येत नाही असं गणेश देवींनी पण एका व्याख्यानात म्हटलं होतं. मी डॉक्टर गणेश देवी सरांचा परिचय करून देणार आहे, थोडासा तो विस्ताराने करून देणार आहे याच्यासाठी की आपल्याला फेसबुकवर पण अनेक विद्यार्थी ऐकतायत आणि सरांच्या कामाचा परिचय तसा सर्वांना आहे, मात्र थोडासा भाषेच्या अंगाने थोडासा करावा असा माझा विचार होता. भाषा रिसर्च फाउंडेशन, पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया अँड आदिवासी अकॅडमी या संस्थात्मक कामातून सर्वांना परिचित असलेल्या श्री गणेश देवींचा जन्म पुण्याजवळील भोर येथे 1950 साली झाला. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठातून योगी अरविंदांच्या कवितेवर इंग्रजी विषयात सरांची PhD त्यांनी केलेली आहे. बडोदा येथील सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये सरांनी दीर्घकाळ इंग्रजी भाषेचं अध्यापन केलं. सरांचं एक फार महत्वाचं पुस्तक ज्याला माझ्या वैयक्तिक रिसर्च मध्ये खूप उपयोग झाला, आफ्टर ॲम्नेशिया नावाचं 1992 साली प्रकाशित झालेलं सरांचं पुस्तक खूप गाजलं. स्मृती भ्रंशानंतर हे त्याचं भाषांतर मराठीत आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहे. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. भारतीयांची स्वतःची अशी एक परंपरा होती क्रिटिकल थेरॉटिकल थिंकिंगची, आणि ती मात्र इंग्रजांच्या व पाश्चात्य विचारांच्या अधिक्षेपामुळे ती परंपरा लुप्त झाली व स्मृतिभ्रंश झाला असं त्या पुस्तकाचा थिसिस आहे. सरांचं दुसरं एक खूप प्रसिद्ध पुस्तक इंडियन लिटररी क्रिटिसिझम, म्हणजे भारतीय परिप्रेक्षामध्ये आपण आपल्या साहित्यिक कलाकृतींचं अध्ययन केलं पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे, ज्याला वेस्टर्न क्रिएटिव्ह पार्लन्स मध्ये घेऊन त्याच्यामुळे सरांनी इंडियन लिटररी क्रिटिसिझम हे पुस्तक ओरिएंट ब्लॅक स्वानने छापलंय, अत्यंत महत्वाचं. ज्याच्यामध्ये त्यांनी संस्कृत नाट्यशास्त्र भरतमुनींपासून अगदी ज्ञानेश्वरांपर्यंत देशी क्रिटिकल थेरॉटिकल फ्रेमवर्क देण्याची एक नवीन विचार त्याच्यामध्ये राभा पाटणकरांच्या सौंदर्य मीमांसेपर्यंत मांडलेला आहे. सरांची अनेक पुस्तकं आहेत. इन अनदर टंग, पेंटेड वर्ड्स, अन अँथॉलॉजी, द क्रायसिस विदिन. सरांच्या जीवनातला एक महत्वाचा टर्निंग पॉइंट त्याचा उल्लेख मी करणार आहे. 1961च्या जनगणनेमध्ये 1652 मातृभाषेंचा उल्लेख होता आणि 1971च्या जनगणनेमध्ये त्या भाषा ज्या 1652 होत्या त्या मातृभाषा डायरेक्ट 108 झाल्या. आणि मग जनगणनेच्या दस्तऐवजामध्ये एक कॉलम देवी सरांनी पाहिला की ज्याच्यामध्ये लिहिलं होतं ऑल अदर्स, म्हणजे अन्य भाषा किती, तर जवळपास 10 वर्षात जवळजवळ 1400 भाषा नष्ट झाल्या. तर हा जो शब्द आहे ऑल अदर्स, हा शब्द पाहून त्यांना खूप वाईट वाटलं आणि ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी मग त्यांची बडोद्याला असलेली जी विद्यापीठातली जी नोकरी होती ती सोडली आणि मग तेजगडमध्ये जाऊन आदिवासी अकॅडमी स्थापन केली. 2006 मध्ये सरांच्या हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या काही मुलाखती मी वाचल्या. सरांचं तिथं असं म्हटलंय सरांनी की 2006 मध्ये ज्या सरकारने सुद्धा लिंग्विस्टिक सर्वे करण्यासाठी 600 कोटी रुपयांचं बजेट दिलं, मात्र त्यांनी परत चौकशी केली आणि ते काही झालं नव्हतं काम. मग त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी ते काम सुरू केलं. त्या कामाला आज जग पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया या नावाने ओळखतात. गणेश देवी सरांनी 2010 साली दिल्लीमध्ये भाषा संगम भरवला व त्यांनी 320 भारतीय भाषांचे प्रतिनिधी तिथे केला व 35,000 पृष्ठांचे 50 खंड प्रकाशित होतील एवढा ऐवज जमा झाला. त्यातले बहुतांश खंड प्रकाशित झाले आहेत. सरांचं अगदी नुकतं 2019 साली प्रकाशित झालेलं पुस्तक द क्वेश्चन ऑफ सायलेन्स असं आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी जी मौन आपण बाळगतोय वेगवेगळ्या विषयांवर उल्लेख केलाय, त्यातलं एकच जाता जाता संदर्भ देतो की जो आपण सध्या लॉकडाऊन मध्ये आहोत आणि सर्वे असं सांगतात की 12 तासांच्या वर आपण कॉम्प्युटर आणि मोबाईलशी सध्या जोडलेला आहोत. सरांचं म्हणणं आहे व्हॉट इज दॅट सायलेन्स,
द सायलेन्स क्रिएटेड बाय पीपल no longer speaking but digitally getting into each other's heads and the looming silence of the decline of languages across the globe. गणेश देवी सर मराठी, गुजराती व इंग्रजी या 3 भाषांमध्ये लिहितात. ढोल या नावाचा एक जर्नल 11 आदिवासी भाषांमध्ये प्रकाशित होणारं सरांनी एक जर्नल सुरू केलेलं आहे. साहित्य अकादमी, सार्क रायटर्स फाउंडेशन अवॉर्ड, प्रिन्स क्लॉस अवॉर्ड. गणेश देवी सरांच्या वानप्रस्थ या मराठी पुस्तकाला दुर्गा भागवत स्मृती पुरस्कार व महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सरांचं जे काम आहे भाषा संवर्धनाचं, त्या कामाला खरं मॅडम आता म्हणाल्या की जी माणसं काम करतायत आणि पंडित, तर महाभारतात एक वचन आहे, यः क्रियावान स पंडितः. तो क्रियावान पण आहे, क्रियाशील पण आहे आणि पंडित आहे. आणि भाषेच्या एकूण कामावर त्यांची जी तळमळ आहे आपल्याला ती दिसते. अशा गणेश देवी सरांचं आज आपण व्याख्यान ऐकणार आहोत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान द्यावं. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नायक, माझी इतकी उत्कृष्ट ओळख करून दिली ज्यांनी, ते डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी. मी ज्यांना पाहू शकत नाहीये पण माझा आवाज त्यांच्यापर्यंत जातोय अशी माझी समजूत आहे. ते सर्व प्रतिभावान, बुद्धिवान, विद्वान, प्राध्यापक, अभ्यासक, सर्व विद्यार्थी, तुम्ही मला इतक्या मनापासून या व्याख्यानासाठी बोलवलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. मला डॉक्टर बेडेकर स्मृती व्याख्यान द्यायचं आहे, पण माफी मागतो की मला बेडेकरांच्या विषयी तितकीशी माहिती नाहीये. हे माझं अज्ञान आहे आणि स्वतःचं अज्ञान प्रकट करण्यामध्ये काही चुकीचं नसावं, ते लपवण्यामध्ये मात्र मूर्खपणा असेल, म्हणून मी त्याविषयी तुमची माफी मागतो. मी माहिती करून घेईन. मला तसा वेळ आयुष्यात मिळाला नाही. गुजरातमध्ये होतो 35 वर्ष, आता कर्नाटकामध्ये आहे. महाराष्ट्राची अजून जास्त चांगली माहिती मला करून घेणं जरूर आहे. उल्लेख झाला की आज राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे. तो बरोबर आहे. 26 जून हा राजर्षींचा जन्मदिवस आहे. 19व्या शतकाच्या अखेरीला त्यात महात्मा फुले, ज्योतिबा फुले यांचा फार महत्वाचा वाटा होता. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी समाजातल्या अनेक स्थिर झालेल्या पण लांछनीय अशा प्रथांना चॅलेंज केलं, आव्हान दिलं आणि त्या बदलण्याचा प्रयत्न केला. त्या जाती व्यवस्था ही सगळ्यात जास्त शरमजनक गोष्ट त्यावेळेस होती, अजूनही आहे. शाहूंनी ज्योतिबांच्या पासून घेतलेली मशाल आंबेडकरांच्या पर्यंत पोहोचवली आणि आंबेडकरांनी आपल्याला संविधान लिखाण समितीचे, ड्राफ्टिंग समितीचे चेअरमन म्हणून लोकशाही पर्यंत पोहोचवलं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शाहूंचं स्थान पण त्याही पेक्षा माझ्या दृष्टीने अजून एक महत्वाची शाहूंच्या विषयीची गोष्ट नोंदून मग मी पुढे माझ्या विषयाकडे वळतो. मी 30 वर्ष बडोद्यामध्ये होतो. बडोद्यामध्ये
सयाजीराव गायकवाड 19व्या शतकाच्या शेवटच्या क्वार्टर मध्ये राज्यावर आले आणि 20व्या शतकाच्या पहिल्या 3 दशकात त्यांनी त्यांची कामगिरी केली. म्हणजे शाहू आणि सयाजीराव दोघही एकाच काळातले आणि एकमेकाशी संबंधित. सयाजीरावांनी अनेक भाषातल्या शाळा बडोद्यामध्ये सुरू केल्या आणि मुलींच्यासाठी पण शाळा सुरू केल्या आणि त्यातून बडोद्याचा कायापालट झाला. बडोदा एक मोठं कॉस्मोपॉलिटन सांस्कृतिक केंद्र बनलं आणि त्यातून अनेक प्रतिभावंत नंतर निर्माण होत राहिले. शाहूंनी केलेल्या कामाचा परिणाम फक्त त्यांच्या संस्थानापुरता मर्यादित राहिला नाही. शाहूंनी शिक्षणाचं काम तर घेतलंच, युनिव्हर्सल एज्युकेशन हा कायदा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच आरंभ काळात केला. पण सयाजीरावांनी हातात न घेतलेलं आणि शाहूंनी हातात घेतलेलं एक मोठं काम म्हणजे शाहूंनी जाती व्यवस्थेला एक जोरदार जरुरी धक्का दिला. त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच वेदोक्त प्रकरण निर्माण झालं. त्यांना आंघोळ घालायच्या वेळेस म्हणायचे जे मंत्र वगैरे होते ते म्हणायला काही मंडळी नकार देत होती आणि शाहूंनी ते बघितलं आणि मंत्र म्हणायचा अधिकार कुणाचा असतो हा प्रश्न उभा केला. आपल्याला आठवण येईल की मध्ययुगामध्ये एकनाथांनी अशाच प्रकारचा प्रश्न विचारला होता. एकनाथ म्हणाले, संस्कृत देवानी निर्माण केली तर मराठी काय चोरांनी निर्माण केली काय? प्रश्न अत्यंत योग्य होता. इट्स अ व्हेरी गुड लिंग्विस्टिक सायंटिफिक स्टेटमेंट की सगळ्या भाषा माणसांनी निर्माण केलेल्या भाषा आहेत हे एकनाथ म्हणत होते आणि शाहू म्हणत होते सगळी माणसं माणसं आहेत. मी सयाजीरावांचं उदाहरण अशासाठी दिलं की समकालीन शाहू कितीतरी मोठ्या प्रतिभेचे राजा होते आणि ज्याचा महाराष्ट्राच्या संपूर्ण सामाजिक जीवनावर परिणाम झाला आणि त्या परिणामाच्या स्वरूपामध्ये आपल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सारखा माणूस जो 20व्या शतकातला कदाचित सगळ्यात जास्त वेल एज्युकेटेड व्यक्ती असेल त्यांनी आपल्याला राज्यघटना दिली आणि आज आपल्याकडे लोकशाही नांदतीये. हे सगळे इतिहासातले कच्चे पक्के दुवे जुळत जुळतच इतिहास बनतो. इतिहास हा कुठल्याही एका मोठ्या राजाचा मोठा पराक्रम, मोठ्या सम्राटाचा मोठा पराक्रम किंवा मोठ्या लढाईतून होत नसतो. सुचित्रा मॅडमनी सबॉल्टन स्टडीज नाव घेतलं होतं. त्या सबॉल्टन स्टडीजचा जो मुख्य हेतू आहे तो हाच आहे की लहान लहान स्टेप्स मध्ये अनेक लोक जी कामं करतात त्यातून इतिहास बनतो. आज तुम्ही जे व्याख्यान ऐकताय, जी व्याख्यान मालिका चालवली आहे, तुम्ही जे कॉलेज चालवताय, तुम्ही जे वर्ग चालवता आणि त्यात लेक्चर देताय, हे सगळे इतिहासाचे मोठे हिस्से आहेत. मी एकनाथाचा उल्लेख केला, एकनाथांचा उल्लेख केला आणि भाषा कोण निर्माण करतं असा प्रश्न विचारला, तो त्याचा उल्लेख केला. मी विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा आपण असं गृहीत धरतो की भाषा ही जणू काही हवा, पाणी, जमीन, दगड, तारे, आकाश यांच्याप्रमाणेच एक गिवन आहे, एक निसर्गाने माणसाला दिलेली देणगी आणि ती चालत आली आहे. जशी भूक लागती, झोप येते किंवा भीती वाटती, आनंद होतो, या गोष्टी जितक्या नैसर्गिक आहेत तितकीच मानवी मनात, बुद्धीमध्ये भाषा ही नैसर्गिक आहे असं आपण मानत आलो आहोत, मानत राहतो आणि आपल्याला असं वाटतं की ही आधीही होती आणि नंतरही राहील आणि आपल्यासाठी जशी हवा श्वास घेण्यासाठी, पाणी पिण्यासाठी किंवा भावना वाटून घेण्यासाठी टू फील असतात, तशी भाषा वापरण्यासाठी सततची उपलब्ध असेल. पण ही भूमिका इतिहासाकडे जर बारकाईने बघितलं तर तितकीशी योग्य नाही
हे आपल्याला समजेल. भाषा ही प्रकृती निर्मित किंवा प्रकृतीचा मुळातला हिस्सा, आयदर ए पार्ट ऑफ द नेचर or something that nature has gifted to humans अशी नाहीये. भाषा ही माणसाला अतोनात परिश्रम करून निर्माण करावी लागलेली एक सामाजिक संस्कृती किंवा सामाजिक संस्था किंवा सामाजिक संरचना आहे. संपूर्ण विश्वाचा इतिहास कितीतरी 1400 करोड वर्षांचा आहे असं मानलं जातंय. त्यात भाषेचा इतिहास हा गेल्या फक्त 70,000 वर्षातला आहे. माणूस म्हणून प्राणी झालेल्या माणसाचा इतिहास म्हणजे होमोसेपियन्सचा इतिहास कदाचित 20 लाख वर्षाचा लावता येईल. पण त्यापैकी भाषेचा इतिहास फक्त 70,000 वर्षाचा आहे. आणि माणसाला, या होमोसेपियन जनावराला, प्राण्याला अत्यंत परिश्रम करून आपले ओठ, दात, नाक, जीभ त्यांना वळण द्यायला लागलं. त्यांचा एक सामुदायिक कोऑर्डिनेटेड वापर करायला शिकायला लागलं. आणि त्यानंतर आपल्या नाकाद्वारे, तोंडाद्वारे आत जाणारी, बाहेर जाणारी हवा यांना बंधनात बांधायला लागलं. आणि त्या बंधनात बांधलेल्या हवेच्या छोट्या छोट्या तुकड्यांना अर्थ प्रदान करायला लागले. याला कितीतरी हजारो वर्ष, किमान 4-4.5 लाख वर्ष लागली आहेत असं जे फिजिओलॉजीचा अभ्यास करतात ते सांगतात आणि न्यूरोलॉजीचा अभ्यास करतात ते सांगतात. या दोन गोष्टीचा अभ्यास अशासाठी जरुरी होता, भाषा कशी निर्माण झाली हे सांगण्यासाठी न्यूरोलॉजी आणि फिजिओलॉजी यांचा अभ्यास जरुरी होता. कारण आपल्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये किमान 8500 करोड न्यूरॉन्स काम करतायत आणि त्यातल्या प्रत्येक न्यूरॉनची काम करण्याची क्षमता आणि लकब वेगळी असू शकेल. अजून त्याविषयी आपल्याला पूर्णशी माहिती नाहीये. आणि त्या न्यूरॉनना हे भाषेचे, हे हवेचे छोटे छोटे तुकडे त्याला अर्थ प्रदान केलेला आहे. असे कानाद्वारा येऊन मेंदूत पोचल्यानंतर त्याचा अर्थ घटन करणे, त्याचा अर्थाचा हिशोब लावणे, हे काम शिकायला फार प्रचंड मेहनत करायला लागली असणार. मी तुम्हाला घरगुती पटेल असं उदाहरण देतो. तुम्ही पाहिलं असेल की जी छोटी छोटी बाळं असतात, अर्भक इन्फंट्स असतात, मुलं असतात, मुलं मुली असतात, त्यांना झोप फार जास्त येते. ते वास्तविक हातपाय हलवतात म्हणून दमून झोपतात का अजून काही कारणाने झोपतात? हा प्रश्न फार इंटरेस्टिंग. आणि या प्रश्नाचं सगळ्यात चांगलं उत्तर जे दिलं गेलेलं आहे ते की वयाच्या 8व्या महिन्यापासून ते 18व्या महिन्यापर्यंत इन्फंट, एक मूल, छोटं मूल, आपल्या डोक्यामध्ये हवेद्वारा आलेल्या झोक्यांचे अर्थ कसे लावायचं याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर रियाज करत असतो. आणि त्यातून थकलेला मेंदू, त्यातून उपयोगात आलेली मेंदूतील रसायने यांचा प्रवाह मंदावत जाऊन मुलं झोपतात. तुम्हाला हे माहित असेल की आजी जेव्हा गोष्ट सांगती मुलाला तेव्हा मूल झोपतं. तर ती गोष्ट खरं तर प्रक्षोभित करणारी असती, उत्तेजित करणारी असती. सुरुवातीला मूल नेहमी विचारत असतं, मग आजी पुढं काय झालं, पुढं काय झालं, पुढं काय झालं, नंतर काय, आणि तरी झोपतं. याचं कारण डोक्यामधले न्यूरॉन्स हे कार्यशील झाल्यानंतर मेंदूला थकवा येतो. आजही माणसाच्या मेंदूमध्ये
सुमारे 8 ते 8.5 मिनिट एखादी गोष्ट अत्यंत फोकसनी ऐकल्यानंतर थकवा निर्माण होत असतो, इतपतच मेंदूची प्रगती झालेली आहे, विकास झालेला आहे. मी भाषेचा उद्गम या गोष्टी संबंधी सांगत होतो आणि गेल्या 70,000 वर्षामध्ये भाषेचा इतिहास आपण बघू शकू. आपण अजूनपर्यंत तो पाहू शकलेलो नाहीये, कारण गेल्या हिमयुगाच्या आधीची पृथ्वीची फारशी माहिती आपल्याला जेनेटिक्स किंवा आर्किओलॉजी हे दोन जर विषय सोडले तर त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या कुठल्या मार्गाने मिळालेली नाहीये. कदाचित पाण्याचा जास्त अभ्यास झाला, हायड्रोलॉजी किंवा सिस्मिक धक्क्यांचा जर जास्त अभ्यास झाला, भूकंप कसे होतात, पृथ्वीचे स्तर कसे बदलतात, अजून जास्त अभ्यास झाला तर आपल्याला त्या आधीची माहिती मिळू शकेल. शेवटचं हिमयुग संपलं ते असं मानलं जात आहे की 12,000 वर्षापूर्वीचा काळ आहे. आपल्याकडे जी भाषांची माहिती आहे ती केवळ 12,000 वर्षांपूर्वी, आजपासून 12,000 वर्षापूर्वीपर्यंतचीच आहे. आज या 12,000 वर्षामध्ये ज्या आधीच्या भाषा होत्या त्या भाषा काही कारणाने समूळ नाहीशा होऊन भाषांची एक संपूर्ण नवी पिढी जगभर निर्माण झाली. तो काळ सुमारे 7 ते 8,000 वर्षापूर्वीचा आहे. या संपूर्ण भाषा आधीच्या नाहीशा होणं आणि पूर्णतः नवीन भाषा येणं प्रत्येक ठिकाणी, ही घटना अजूनही नीटशी अभ्यासली गेलेली नाहीये. प्राचार्यांनी सांगितलं की वेगवेगळे मायनर रिसर्च प्रोजेक्ट घेतले जातात, तर त्यामध्ये हाही एखादा प्रोजेक्ट असू शकेल. आणि कोळी भाषेचा अभ्यास झाला, कोळी लोकांचा अभ्यास झाला, त्याप्रमाणे निहाली नावाची महाराष्ट्रात जी भाषा बोलली जाते त्या भाषेकडे जर काही विद्यार्थी वळले तर कदाचित 6 ते 7,000 वर्षापूर्वीच्या भाषांचे स्वरूप प्रकार आपल्याला समजू शकेल. आपल्याला जी माहिती आहे ती माणसाच्या भाषा आणि त्याचे प्रकार, लिप्या जी माहिती आहे ती साधारणपणे इजिप्शियन भाषेनंतरची आहे. म्हणजे आपल्या आधीच्या 7,000 वर्ष त्या गेल्या 7 सहस्त्रकांचीच माहिती आपल्याला आहे. भारताची स्थिती यात काय होती असा जेव्हा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याच्या किंवा कदाचित एखाद्या प्राध्यापकाच्या मनात आला तर मी त्यांच्यासाठी आग्रहाने हे एक नवीन पुस्तक डेव्हिड रिक यांनी लिहिलेलं आहे, मी ते दाखवतो. या पुस्तकाचं शीर्षक आहे हू वी आर अँड हाऊ वी गॉट हिअर. या पुस्तकात एन्शंट डीएनएचा अभ्यास करून भारतातल्या 10,000 पेक्षाही जास्त डीएनए सॅम्पल्सचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे की आउट ऑफ आफ्रिका जी लोक होती, आफ्रिकेतून निघालेली, सुमारे 60-65 हजार वर्षापूर्वी बाहेर आफ्रिकेतून पडलेली लोक, सुरुवातीला त्यातील काही माणूस सुरुवातीला अंदमान मध्ये आली आणि अंदमान मधून सुमारे 45,000 वर्षापूर्वी दक्षिण भारतात आली आणि त्यानंतर कितीतरी हजारो वर्षानंतर दक्षिणेतून उत्तरेकडे सरकत राहिली. भारतातल्या सगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या डीएनएची पाहणी केल्यानंतरचा निष्कर्ष. तर ही जी वर सरकत राहिलेली दाक्षिणात्य लोक जी होती ती वर सरकल्याचा आपल्याला इतिहास काही उपलब्ध आहे का इतिहासामध्ये? तर त्यासाठी मी तुम्हाला अँड्र्यू रॉबिन्सन यांचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक लॉस्ट लँग्वेजेस, द एनिग्मा ऑफ वर्ड्स अनडिसायफर्ड स्क्रिप्ट्स या शीर्षकात आहे आणि ह्या लेखकांनी मोहनजोदरो मध्ये जी लिपी आहे
ज्या लिपीची अजूनही उकल झालेली नाहीये त्याचा संपूर्ण आढावा घेऊन त्याविषयीचे डिटेल्स आपल्याला दिलेले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही जी लिपी असलेली संस्कृती होती ती आपल्या काळाच्या 4500 वर्ष पहिला, आणि कदाचित कदाचित, मी तो शब्द परत एक, कदाचित, प्रोबॅबली, नॉट सर्टनली, दक्षिणेकडून गेलेले काही लोक कदाचित सिंधू संस्कृतीच्या मुळाशी असू शकतात असं निदान त्यांनी प्रोबॅबिलिटीच्या फ्रेमवर्क मध्ये काढलेलं आहे. पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी, पण सर्टन्टी किंवा कन्क्लुजन म्हणून नाहीये. आणि त्यानंतर अजून एक पुस्तक जे आहे ते द हॉर्स व्हील अँड लँग्वेज, या पुस्तकामध्ये गेल्या 4500 वर्षामध्ये जगभर भाषा कुठं कुठे निर्माण झाल्या, त्या कशा प्रवाहित होत राहिल्या, भारताच्या उत्तरेला आणि पश्चिमेला, ज्याला स्टेपीज म्हणतो किंवा स्टेप्स म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, स्टेपीज किंवा स्टेप्स, ह्या प्रदेशातून काही लोक इथं आले आणि त्यांच्याबरोबर जी अर्मेनियन, टर्किश, इराणियन या भाषांच्या बरोबर जोडली होती आणि त्या भाषेच्या अनेक शाखा झाल्या, अशी एक नवीन भाषाही इथं आली. त्या भाषेला आपण संस्कृत म्हणतो आणि अभ्यासकांनी त्याला मॉडर्न इंडो आर्यन किंवा मिडल इंडो आर्यन असं नाव, सुरुवातीची मिडल इंडो आर्यन असं नाव दिलेलं आहे. मी तुम्हाला या गोष्टी अशासाठी सांगितल्या की प्राचीन काळामध्ये ज्या आपल्या देशाचा जो इतिहास आपल्याला माहिती आहे, गेल्या 2000 वर्षाचा, 2-2500 वर्षाचा इतिहास आपल्याला निश्चित रूपाने माहिती आहे, त्या 2-2500 किंवा 3000 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये एकीकडे तमिळ किंवा तमिळची पूर्वज भाषा अस्तित्वात होती. कारण दक्षिणेत जे लोक होते ते भाषा न बोलणारे नव्हते, भाषा बोलणारेच होते. याखेरीज पूर्वेकडच्या राज्यामध्ये ज्याला आपण मगधी, आत्ताची जी मगधी भाषा आहे त्याची पूर्वज भाषा, आणि आसामीज भाषा जी आहे हामिया, त्याची पूर्वज भाषा प्रोटो आसामीज किंवा प्रोटो मगधी, अशी भाषा अस्तित्वात होती. तुम्हाला ही गोष्ट माहितीच आहे की गौतम बुद्धांनी त्यांची सगळी लेक्चर्स त्या भाषेत दिलेली होती, संस्कृत मध्ये दिलेली नव्हती. ह्या खेरीज आपल्याकडं गौतम बुद्धांच्या काळातच, म्हणजे गौतम बुद्ध म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वीपर्यंतच्या काळामध्ये दुसरे एक चिंतक होऊन गेले, ज्यांचं नाव आहे महावीर, ज्यांच्या शिकवणीमुळे जैन, आपण ज्याला जैन धर्म किंवा जैन पंथ म्हणतो, तो अस्तित्वात आला. तर त्यांची संपूर्ण शिकवणूक ही प्राकृत भाषेमध्ये होती. आज ज्याला मेवाडी भाषा म्हणतो, मेवाटी म्हणतो, मारवाडी म्हणतो, अशा अनेक प्राकृत मधून निर्माण झालेल्या भाषा आज आपल्या देशामध्ये आहेत. प्राकृत मधून निर्माण झालेल्या भाषांच्या मध्ये महाराष्ट्री किंवा मराठी भाषेचाही समावेश होतो, गुजरातीचा होतो, त्याचप्रमाणे ओरियाचा होतो, बंगालीचा होतो. ह्या सगळ्या प्राकृत मधून निर्माण झालेल्या भाषा, प्राकृत भाषा आणि संस्कृत यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या भाषा आहेत. एकंदरीत गेल्या 2-3 हजार वर्षामध्ये भारतात एका बाजूला द्रविडियन भाषा, दुसऱ्या बाजूला पाली किंवा मगधी भाषा, तिसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या प्राकृत भाषा आपण पाहू शकतो. ही भाषा विविधता देशात सतत चालत आलेली. जेव्हा पाणिनींनी व्याकरणाची फ्रेमवर्क बनवली, पाणिनींनी कुठल्या एका विशिष्ट भाषेचं व्याकरण लिहिलं नाही, तर व्याकरण कसं असावे याची फ्रेमवर्क बनवून त्यात काही विशिष्ट भाषांचे दाखले देऊन आपल्याला त्यांनी सूत्रपाठ ही फ्रेमवर्क दिली. अष्टाध्यायी
या त्यांच्या ग्रंथामध्ये पाणिनींनी अनेक भाषांचं विवरण केलेलं आहे. ही गोष्ट इसवी सनाच्या पूर्वी 300 किंवा 400 वर्ष. त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा रीती सिद्धांत नावाचा संस्कृत काव्यशास्त्रात सिद्धांत आला, त्यात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं किंवा लिहिलं जातं. अर्थांचे वेगवेगळे प्रादेशिक शब्दांचे वेगवेगळे प्रादेशिक अर्थ असतात आणि कला रचनेची वेगवेगळी शैली असती. हा सिद्धांत मांडला गेला. इतकंच काय, आपल्या काळाच्या जवळ यायचं झालं तर आपल्या आधी सुमारे 1000 वर्ष जे बाहेरच्या देशातून आलेले काही प्रवासी होते, उदाहरणार्थ अल्बेरुनी, त्यांनी या देशात किती वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्याचं वर्णन केलेलं. आपल्या आधी 200 वर्ष इंग्रज जेव्हा या देशात आले तेव्हा या सगळ्या भाषांचा अर्थ लावण्यासाठी त्यांनी या भाषांची वर्गवारी करून फॅमिली सिस्टीम, एक भाषेचा कुटुंब परिवार, दुसऱ्या भाषेचा परिवार, अशा रीतीने भाषांची वर्गवारी करायला सुरुवात केली. भाषांची विविधता आपल्या देशामध्ये पूर्वीपासून आहे. आपल्या देशामध्ये बीज जी आली शेतीसाठी तीही काही उत्तर पश्चिमेतून आली आणि काही भारताच्या पूर्वेकडच्या देशातून आली. आणि म्हणून भारतामध्ये 2 प्रकारची शेती गेली 7 ते 8,000 वर्ष चालत आलेली. एक गव्हाच्या पद्धतीची शेती आणि दुसरी तांदळाच्या पद्धतीची शेती. एक खरीफ, एक रब्बी, हे दोन प्रकारची ही संपूर्ण शेती संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची आहे. आणि भाषांनाही ती गोष्ट अत्यंत महत्वाची आणि भाषांचा अभ्यास करताना लक्षात घेण्याची गोष्ट या वेगवेगळ्या पद्धती असणं, अस्तित्वात असणं ही आहे. मॅडमनी सांगितलं तुम्हाला की मी भाषेविषयी काही विधान केलेली आहेत आणि त्यामधलं एक विधान जे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, चित्त आहे का नाही हे मला माहित नाहीये आणि विश्व आहे का नाही हेही मला माहित नाहीये. मॅडम म्हणाले विश्वामित्रांनी प्रतिविश्व निर्माण केलं. फिलॉसॉफी आपल्याला सांगती आणि त्यांचं म्हणणं ते बरोबरच आहे, कारण आपल्यापैकी प्रत्येक जण विश्वामित्र आहे. प्रत्येकाची वास्तव म्हणजे आपल्या चित्ताच्या बाहेरचं जे काही आहे ते सगळं द फिनॉमिनल रियालिटी, द फिनॉमिनल वर्ल्ड, इमॅन्युअल कांट त्याला फिनॉमिनल वर्ल्ड म्हणाला असता. वास्तव जे स्वच्या बाहेरचं आहे, हे सगळं प्रत्येक जण एका विशिष्ट दृष्टीतून बघत असतो आणि प्रत्येक भाषा नक्कीच या वास्तवाची व्याख्या वेगवेगळ्या रीतीने करत असते. चित्त आणि विश्व यांना जोडणारा एकमेव सेतू भाषा आहे. तो नसेल तर चित्तासाठी विश्व उरणार नाही. मनासाठी बाहेरचं वास्तव शिल्लक राहणार नाही जर आपल्याला ते वास्तव वर्णन करण्याचे शब्दच नसतील तर. प्रत्येक भाषा हा एक विशिष्ट वास्तवाकडचा बघण्याचा दृष्टिकोन, युनिक वर्ल्ड व्ह्यू आहे आणि म्हणून कुठलीही भाषा नाहीशी होणं हे आपल्या दृष्टीने दुर्दैवाचं आहे. कारण अत्यंत परिश्रमांनी निर्माण केलेला हा वर्ल्ड व्ह्यू, हा पर्स्पेक्टिव्ह, हा दृष्टिकोन जर नाहीसा झाला तर तो पुन्हा निर्माण करण्यासाठी तितकेच परिश्रम घ्यायला लागतील. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की तसाच पर्स्पेक्टिव्ह पुन्हा कधी निर्माण होऊ शकणार नाही. वन्स गॉन इज गॉन फॉर एव्हर. द डेथ ऑफ अ लँग्वेज इज अन ऍब्सोल्यूट डेथ. दुर्दैवाने आपल्या काळामध्ये भाषांच्या मृत्यूचं प्रमाण फार वाढलेलं आहे. युनेस्कोनी 1990च्या दशकामध्ये पहिल्यांदा एंडेंजर्ड लँग्वेजेसचा ॲटलास बनवला. तो ॲटलास सगळ्या धोक्यात आलेल्या भाषांचा समावेश न झाल्यामुळं, त्या ॲटलासमध्ये न झाल्यामुळं पुन्हा एकदा रिवाइज करून 2002-2009 पुन्हा काढला गेला.
आणि त्या भाकितावर त्या ॲटलासमध्ये दाखवलेल्या परिस्थितीच्या चित्राला धरून आणि त्याचबरोबर युरोपमधल्या काही IT लॅब्सनी भाषांचा डिजिटल मृत्यू केव्हा होईल याचा अंदाज घेण्यासाठी केलेला अभ्यास. स्वीडनमध्ये अशी एक लॅबोरेटरी आहे ज्यामध्ये 72 युरोपियन भाषांचा अभ्यास झाला आणि त्यात असं निश्चित करण्यात आलं की आधीच त्या 72 पैकी 37 युरोपियन भाषा डिजिटली डेड आहेत आणि वर्बली मृत्यूपंथाला लागलेले आहेत. ह्या दोन्हीच्या आधारावर दी ॲटलास ऑफ एंडेंजर लँग्वेजेस आणि लॅबोरेटरी मध्ये जे काम झालं त्याच्या आधारावर आपण असं म्हणू शकू की जगामधल्या अस्तित्वात असलेल्या सुमारे 7,000 भाषांच्या पैकी सुमारे 4,000 भाषा येत्या 50 वर्षात नाहीशा होतील. या भाषा जर नाहीशा झाल्या तर मानवानी आजपर्यंत एकत्र केलेलं प्रचंड ज्ञान जे त्या भाषांच्या मध्ये आहे ते ज्ञान एका झटक्यामध्ये भुईसपाट होईल, नष्ट होईल आणि ते पुन्हा आपण कधी रिकव्हर करू शकणार नाही. हा एक फार गंभीर चिंतेचा विषय आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी शास्त्रज्ञ एकत्र आले होते, कदाचित त्या आधीच्या वर्षी, आणि त्यांनी आपण अँथ्रोपोसिनी या युगात येऊन पोचलो आहोत हे डिक्लेअर केलं. अँथ्रोपोसिनीचा अर्थ आहे की माणसाचा या पृथ्वीवरचा जो फुटप्रिंट आहे, ठसा आहे, तो पृथ्वीला झेपेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त झालेला आहे आणि त्या वाढत्या ठशामुळं आपण पृथ्वीचा नायनाट करत आहोत, आपण समूळ पृथ्वीचा नाश करत आहोत. ह्या युगामध्ये आपण येऊन पोचलो आहोत. बऱ्याच टिपिंग पॉइंट्सच्या पलीकडे बऱ्याच सीमारेषा आता आपण ओलांडल्या आहेत. त्या सीमारेषांच्या परत अलीकडं जाणं आपल्याला शक्य होणार नाहीये हे शास्त्रज्ञांनी सांगितलं. त्या प्रकृती विनाश, डिस्ट्रक्शन ऑफ नेचर, एन्व्हायरमेंटचं प्रदूषणीकरण, एन्व्हायरमेंट ही असलेली व्यवस्था बिघडवून टाकणे हा भाग आहे अँथ्रोपोसिनी मध्ये. पण त्याचबरोबर म्हणजे ते जितकं भयावह आहे की कदाचित हे जर सुरू राहिलं तर काही 100 वर्षांच्या मध्ये या पृथ्वीला आपण एक चार्ड प्लॅनेट, जळून खाक झालेला, राख झालेला प्लॅनेट म्हणून सोडून, आणि तोपर्यंत आपणही असू शकणार नाही, जीवसृष्टी असणार नाही. हे भवितव्य आपल्याला दिसतंय. याही पेक्षा भयानक भवितव्य असं आहे की जो माणूस या पुढे असेल तो भाषा वापरू शकेल का नाही, वापरेल का नाही, ही शंका आहे. बरेच अभ्यास झालेत न्यूरोलॉजीचे आणि ज्याच्यामध्ये भाषेतून शब्दांचं विश्लेषण होतं, त्या विश्लेषणातून अर्थ निघतो, त्या अर्थाच्या आधारावर माणूस जजमेंट्स करतो, निर्णय करत असतो. ही सगळी प्रक्रिया मेंदूच्या ज्या हिस्स्यात चालती त्याला द ब्रोकाज लोब, ब्रोका नावाच्या शास्त्रज्ञावरून पडलेला ब्रोकाज मेंदूचा हिस्सा. या हिस्सामध्ये आता शास्त्रज्ञ हेही पाहायला लागलेले आहेत, ह्युमॅनिटीचे शास्त्रज्ञ, न्यूरोलॉजीचे शास्त्रज्ञ, शिक्षणाचे तज्ञ हे पाहायला लागलेत की त्या हिस्सामध्ये माणूस अत्यंत मेंदू थकून गेलेला आहे. आजकाल मुलं वाचत नाहीत, पुस्तकं वाचत नाहीत किंवा लिहू शकत नाहीत, बोलायची त्यांची इच्छा नसती, संवाद करायला कंटाळलेले असतात. हे कुठल्या व्यक्तीचं वागणं नाहीये, तर मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये मेंदूमध्ये होत चाललेले फरक आहे. आणि हे फरक इतक्या स्पष्टपणे झालेले दिसत आहेत की काही
शिक्षण या विषयावर, रीडिंग वाचन या विषयावर संशोधन करणाऱ्या आणि न्यूरोलॉजी या विषयावर संशोधन करणाऱ्या तज्ञांनी असं सांगितलंय की काही काळानंतर माणूस फक्त इमेजेसच्या भाषांचा वापर करत असेल, शब्दांची भाषा कदाचित जुनी झाली असेल, शब्दांच्या भाषेला दिवस चांगले राहिले नसतील, भाषा मरत, आपण ज्या रीतीने भाषा बघतो त्या रीतीने भाषा मरत चाललेल्या असतील, कदाचित इमेजेसची भाषा बनलेली असेल आणि इमेजेसची भाषा ही ब्रोकाज लोब मधून प्रोसेस होत नाही, ती डोळ्यातून प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जाती आणि ती प्रोसेस होती. ह्या सगळ्या घटना आपल्या अवतीभोवती घडत आहेत. मला वाटतंय सुकुमार भट्टाचार्य, बंगाली कवी, त्यांची एक कविता आहे, अवाक पृथ्वी अवाक. वाक शब्द, अवाक शब्दहीन, तर पृथ्वी शब्दहीन झाली तर ती पृथ्वी कशी असेल? भाषांची विविधता जात चालली असेल हे आपल्याला माहित असेल, त्याविषयीचे ग्रंथ रिलायबली प्रकाशित झालेले असतील, ही सगळी संशोधन जर स्पष्ट रीतीने सांगत असतील की आपल्या भाषा मरतायत, अशा वेळे एखाद्या भाषेचा खोटा अभिमान धरून आपण जर अन्य भाषांना मरून दिलं तर आपण या सगळ्या प्रक्रियेला मदत करतो आहोत असा अर्थ होईल. आपल्याला जेव्हा माहितीये की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन सुरू आहे, अशा वेळी मुद्दामून कार्बन हवेमध्ये सतत ओकत असणारं धुराड आपण सुरू ठेवलं तर तो एक मानवाच्या विरुद्धचा गुन्हा धरायला लागेल. जसं युद्ध काळानंतर, दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी अशी एक गुन्ह्याची कॅटेगरी बनवली आणि काही लोकांना शिक्षा झाली, तशीच शिक्षा करण्यासारखी कृत्य आपल्याच काही लोकांच्या हातून जर घडत असतील तर आपण त्याविषयी आवाज उठवायला पाहिजे, बोलायला पाहिजे. मी तुम्हाला माझ्या राहिलेल्या वेळामध्ये एक उदाहरण देतो. आता 2011 साली सेन्सस झाला होता, तसा 2021 ला पण होईल. तुम्हाला आठवतच आहे की सेन्सस व्हायच्या आधी पॉप्युलेशन रजिस्टर, सिटिझनशिप रजिस्टर या मुद्द्यावरून ज्या लोकांना लोकशाहीमध्ये खरोखर रस आहे त्यांनी मोठी आंदोलनं केली होती. ज्यांना तसा रस नाही ते आपला व्यवहार, स्वतःचं जीवन, नित्य व्यवहार करत राहिले होते. पण ज्यांना लोकशाही टिकावी वाटती त्यांनी मोठी आंदोलनं केली होती. काही विद्यार्थी तर आज त्याच्यामुळे जेलमध्ये पण टाकले गेलेले दडपशाहीच्या धोरणाने. 2021 ला सेन्सस होणार आहे. तो यावेळेस कोविड असल्यामुळं कसा होईल हे माहित नाहीये, पण सेन्ससनी जे नियम भाषांच्या नोंदणीसाठीचे ठरवलेले आहेत त्याचं मी तुम्हाला थोडं स्पष्टीकरण देतो आणि मग तुम्हीच ठरवा की आपल्याला काही कृती करणं जरूर आहे का नाही. गेल्या सेन्ससमध्ये जेव्हा प्रत्येक नागरिकाला विचारण्यात आलं की तुमची मातृभाषा कोणती, त्यांनी काहीतरी उत्तर दिलं असेल की माझी मातृभाषा कोकणी, माझी वारली, माझी देहवाली, माझी मराठी, माझी गुजराती, माझी पंजाबी, अशी सुमारे 3900 नावं सेन्सस कडे आली. त्यातली काही नावं चुकीची होती, काहींची स्पेलिंग चुकली होती, काही नावं पुन्हा पुन्हा एकाच नावाची 2-3 प्रकार. हे सगळं काटछाट केल्यानंतर सेन्सस केले 1900 पेक्षा जास्त नावं शिल्लक राहिली. ही मातृभाषांची नावं होती. भारताचे नागरिक सांगत होते की ही आमची मातृभाषा आहे. सेन्ससनी त्यांच्या लिंग्विस्टना, त्यांच्याकडे एक छोटं लिंग्विस्टिक्सचं डिपार्टमेंट आहे, त्यांना ही नावं दिल्यानंतर त्या डिपार्टमेंटनी त्यातली सुमारे 1383 नावं शिल्लक ठेवली. म्हणजे असं नक्की झालं की 1383 भाषा
मातृभाषा देशामध्ये आहेत, पण सुमारे 600 भाषा त्यातनं वगळण्यात आल्या होत्या. आता ही 600 नावं कुणी दिली होती? भारताच्या नागरिकापैकी कुणीतरी दिली होती. आणि ती 600 नावं देणारे नागरिक खास विशेषतः अल्प संख्येतले भाषिक असणार आहेत. म्हणजे त्यांच्या भाषा कदाचित जास्त प्राचीनही असू शकतील, पण त्या भाषा आता अगदी मरायच्या स्थितीच्या जवळ आलेल्या आहेत आणि त्या बोलणाऱ्यांची संख्या फार छोटी आहे. त्यांना आपण भारतीय नागरिकत्व नाकारलं. भारताच्या नागरिकाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. ही मंडळी त्यांच्या भाषेत स्वतःला अभिव्यक्त होत असतात, स्वतःला व्यक्त करत असतात. त्यांचं ते फ्रीडम आपण त्यांचं ते अस्तित्व आपण नाकारलं, अभिव्यक्तीचं अस्तित्व त्यांच्या अभिव्यक्तीचं अस्तित्व नाकारलं. जेव्हा 600-500 भाषांच्या अभिव्यक्तीचं अस्तित्व नाकारलं जातं, तेव्हा खरं तर भारतातला लोकशाही प्रेम असलेला प्रत्येक व्यक्ती चिडून उठायला पाहिजे होता, पण ते झालं नाही. त्यानंतर 1300 राहिलेल्या 1380 भाषा ह्या 121 कॅटेगरीज मध्ये बसवल्या गेल्या आणि त्यातल्या 22 शेड्यूल लँग्वेजेस आहेत आणि 99 नॉन शेड्यूल लँग्वेजेस आहेत. एकंदरीत हाच प्रकार तुमच्या डोळ्यात देखत काही महिन्यानंतर घडणार आहे आणि तुमच्या डोळ्यात देखत देशातल्या सुमारे 1500-1600 भाषांचा गळा घोटला जाणार आहे. आपण सगळे भाषेच्या आधारावर जगतो, आपण लेक्चर्स देतो, आपले पगार घेतो. आपण लेखक आहोत, भाषेच्या आधारावर जगतो. आपण विद्यार्थी आहोत, भाषेच्या आधारावर जगतो. हे सगळे द्रौपदी वस्त्रहरण होत असताना जी शंडपणाने जी लोक पाहत बसली होती, तितक्याच मठ्ठपणाने आपण ह्या भाषा मारल्या जात असताना पाहत बसणार आहे. विचार करा, माणूस म्हणून हे योग्य असेल काय? भारतीय नागरिक म्हणून योग्य असेल काय? लोकशाहीचं प्रेम असलेला भारतीय नागरिक स्वतःला म्हणत असू तर हे योग्य असणार आहे? हा प्रश्न शाहूंच्या जयंतीच्या दिवशी मी तुमच्या समोर मांडतो आणि तुमची रजा घेतो. हा सर, आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत. तर आपण काही प्रश्न, प्रशांत सर, हा प्रश्न सर आपण घेऊया. हॅलो. हा सर, प्रश्न घ्या सर. ज्यांचे हा, प्रश्न हा, आहेत ना चॅट बॉक्स मध्ये आहेत. उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष शिंदे सरांचा प्रश्न आहे. आजकालच्या ट्रोलच्या भाषेमुळे भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे काय? फार सुंदर प्रश्न आहे. ट्रोल हा शब्द नोर्स भाषातला आहे. नोर्स भाषा त्यांच्या दंतकथेमधला आहे. आपल्याकडे जसं बकासूर नावाचं नाव आहे, एका राक्षसाचं नाव जो सगळं खातो. एखादी व्यक्ती लाच खात असेल त्याला बकासूर रत्न वगैरे असं बक्षीस आपण देऊ शकतो. ट्रोल हा राक्षस आहे दंतकथेतला आणि त्याच्यावरून इंग्रजीमध्ये स्ट्रोल असाही शब्द आला, कारण या राक्षसाची चालण्याची पद्धत अत्यंत वेडीवाकडी होती. तो घरंगळत चालायचा, सरळ चालायचा नाही, वाकड्या चालीचा राक्षस होता. तर वाकड्या चालीचे भाषेमधले राक्षस म्हणजे ट्रोल, आणि ते दुसऱ्याच्या विचारांना मारून टाकण्यासाठी सतत उत्सुक असतात. त्यांची स्वतःची अभिव्यक्ती नसती आणि ते कुणाचा तरी एक ठरवलेला विचार गृहीत धरून इतरांना शांत बसवण्यासाठी आपला आवाज वापरत असतात. त्यांना ट्रोल म्हटलं जातं. आणि या ट्रोलिंगमुळं अभिव्यक्तीवर बंधनं येत चाललेली असतील तर अभिव्यक्ती ही आकसत जाईल. मी काही स्टॅटिस्टिक्स देऊ शकीन. गेल्या एक रिपोर्ट आलेला आहे 2020 मधला, तो रिपोर्टर्स बियॉन्ड बॉर्डर्स
यांनी काढलेला आहे आणि त्यात भारतातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची रँकिंग जगातल्या 180 देशांच्या मध्ये केलं तेव्हा आपल्याला 142वा नंबर दिलेला आहे. ट्रोल्स एखाद्या देशात जेव्हा वाढतात तेव्हा त्या देशाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा क्रमांक जगाच्या इतर देशांच्या तुलनेतून खाली खाली जात राहतो. त्याच्यामुळे निश्चितच ट्रोल संस्कृती ही अनिच्छनीय संस्कृती आहे. बोल संस्कृती, याच्या विरुद्ध बोल संस्कृती, जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याचा विकास होतो तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या रीतीने बोलणारे लोक पुढे येतात, नवीन नवीन विचार पुढे येतात आणि त्यातून समाजाचा विकासही होतो आणि मनांचा विकास होतो. थँक्यू. सर 2 प्रश्न आहेत. एक क्लब करून विचारतो. समीर पाटणकर आणि स्वप्नील मयेकरांनी विचारलेले आहेत. सुरुवातीला शाळा मला आणण्याची आवश्यकता का असा एक सर हा प्रश्न हॅलो नाहीये. हॅलो हॅलो आता ओके. येतो आवाज. हा, सुरुवातीला शाळांमध्ये संस्कृतला पर्याय म्हणून अर्धमागधीचा पर्याय होता, हिंदी वगैरे. आज या भाषांची जागा परकीय भाषांनी घेतली आहे. शाळा महाविद्यालयांनी पुन्हा भारतीय भाषांचा पर्याय आणण्याची आवश्यकता वाटते काय, असा एक प्रश्न आहे. आणि मयेकरांचा प्रश्न आहे, भाषेच्या विविधतेमुळे स्थानिक लोकांकडून मातृभाषेची सक्ती आणि आंग्ल भाषा म्हणजे इंग्रजी त्यांच्यावर लादणं, जसं तुम्ही म्हणताय भाषा लोप पावतायत, तर ही सुद्धा भारतीय लोकशाहीची गळचेपी आहे का, असे 2 प्रश्न एकत्र क्लब करून मी विचारतोय. ठीक आहे. हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि मोठे आहेत. मी जास्तीत जास्त थोडक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे ज्या संस्कृतला पर्यायी भाषा होत्या, पाली, अर्धमागधी, त्या भाषा 19व्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये त्याचा अभ्यास होत नव्हता. सगळ्यात पहिल्यांदा धर्मानंद कोसंबी यांनी पालीचा अभ्यास भारतामध्ये सुरू केला. म्हणजे ज्या कोसंबीने भारतात मार्क्स आणून पोचवला, ज्यांनी बुद्ध धर्म पुन्हा स्थापन केला, त्याची माहिती आणली, आंबेडकरांना बुद्ध धर्माची माहिती पोचवली, त्यांनी पाली आणि पालीचा स्वीकार झाला. संस्कृतला पाली हा पर्याय म्हणून वापरला गेला. संस्कृतला तमिळ हा पर्याय वापरला गेला नव्हता, हे तुमच्या ध्यानात. म्हणजे संस्कृत और अर्धमागधी पाली अशा भाग. आणि पाली शिकवणारे शिक्षक हे आपल्यात फारसे निर्माण होऊ शकले नाहीत, कारण पालीचा अभ्यास करण्यासाठीच जे शिक्षण आहे त्याच्या काही पद्धती वेगळ्या आहेत आणि त्या प्रकारच्या पाली प्रशिक्षण केंद्रांच्या अभावामुळे पाली हा विषय सुमारे 1970-80 नंतर मी फार क्वचितच बघितलं की कुठं पाली शिकवली जाते. अगदीच स्पेशलाइज सेंटर जे आहेत, इंडॉलॉजी सेंटर्स, तिथे शिकवली जाते. दुर्दैवाची गोष्ट आहे. आता परदेशी भाषा आपल्याला शिकायला लागतात, खास करून इंग्रजीची गोष्ट ही परदेशी भाषा आपण मानतोय अजूनही. वास्तविक आता त्याची व्याख्या बदलायला काही हरकत नाही, कारण जगभरच्या इंग्रजी बोलणाऱ्यांची जर संख्या बघितली तर जगात सगळ्यात जास्त इंग्रजी सेकंड लँग्वेज म्हणून, सेकंड लँग्वेज नॉट फर्स्ट लँग्वेज म्हणून बोलणाऱ्यांची संख्या भारतात आहे. त्याच्यामुळे भारताने ती भाषा क्लेम करावी आणि असं म्हणावं की आमची भाषा अमेरिकेत शिकवली जाते. त्यातनं आपल्यालाही बरं वाटेल. थोडस तात्पुरतं. इंग्रजी मधून आपल्याला जर बाहेरून काही ज्ञान मिळत असेल आणि त्या भाषेला आपण जर मज्जाव केला तर कदाचित त्या ज्ञानाला मुकू आणि ती किंमत फार मोठी आहे. आधुनिक जगामध्ये आपण देऊ शकू का नाही, ती किंमत देऊन आपण सर्व्हाइव्ह होऊ शकू का नाही, हा प्रश्न असल्यामुळं आपल्याला प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणून इंग्रजी स्वीकारायला लागलेली आहे. आणि भाषांचा स्वीकार नेहमीच हा प्रॅग्मॅटिक अंगाने होतो आणि तो प्रॅग्मॅटिक डिसिजन आपल्या देशात लोकांनी घेतलाय, तर त्यात काही हरकत नसावी. बाकीचा राहिला प्रश्न, आपल्या ज्या स्थानिक भाषा आहेत त्यांची अवहेलना होणे, ही गोष्ट खरीच आहे आणि त्याच्यासाठी फार नेटाने सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजेत. मी स्वतःच विचार करतोय की केरळ पासून
थेट अरुणाचल प्रदेश पर्यंत एकदा चालत जाऊन प्रत्येक स्थानिक भाषेत खरोखर शिकवत असणाऱ्या शाळेला भेट द्यावी आणि त्यांना एनकरेज करावं. मला माहित नाही की माझे पाय मला साथ देतील का नाही, माझं वय मला साथ देईल का नाही, पण मनात इच्छा तशी फार आहे. म्हणजे आपण जितके प्रयत्न मराठी भाषेच्या, कोकणी भाषेच्या, दिल्ली, अहिराणी, बंजारी भाषे, ज्या ज्या भाषा असतील त्यांच्या शाळा सुरू राहाव्यात. पण एक करता येणं करते, ह्याच्यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी वाट बघायची गरज नाही. आपण स्वतः बहुभाषिक केंद्र निर्माण करू शकतो आणि शाळेच्या बाहेर भाषा शिकवू शकतो. शाळेच्या बाहेर शिकवल्याने भाषा जिवंत राहू शकतात. कुठल्याच जगातल्या भाषा शाळेत निर्माण झाल्या नव्हत्या आणि शाळा नसतील तर त्या खाली गेल्या होत्या असंही नव्हतं. शाळा असतील म्हणून त्यांची वाढ झाली असंही नव्हतं. शाळा हे एक इंडिकेटर आहे अमंग मेनी अदर इंडिकेटर्स. पण आपण शाळेच्या बाहेर अशा भाषांना चालना देणं हे जरूर आहे. फक्त एक कॉशन, कुठल्याही एका विशिष्ट भाषेचा अभिमान, वृथा अभिमान व्यक्तीला असू नये. माणसाचं सगळ्या भाषांच्यावर प्रेम असावं, कारण सगळ्या भाषा जगाच्या उपयोगी आहेत. कुठलीही भाषा आपली शत्रू आहे. तर असा एक प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे हा, की सध्या भारतीय म्हणजे ह्युमॅनिटीज मध्ये जो रिसर्च होतो, म्हणजे विशेष करून आपण भाषांचे इंग्लिश लिटरेचर फॉर एक्झाम्पल म्हणू, किंवा ह्युमॅनिटीज मध्ये जो रिसर्च होतो तो असा होतो की एक वेस्टर्न थेरॉटिकल फ्रेमवर्क घेतल्या जातं. फॉर एक्झाम्पल काही कादंबऱ्या निवडायच्या आणि त्याला मार्क्सिस्ट अनालिसिस, सबाल्टर्न अनालिसिस असं किंवा असं काहीतरी वेस्टर्न आयडिया घेऊन थिसिस लिहिल्या जातात आणि ती सध्या एक प्रॅक्टिस झालेली आहे. तर तुम्ही जे इंडियन क्रिटिसिझम मध्ये पुस्तकात लिहिलंय की आपलं एक देशी फ्रेमवर्क तयार होऊ शकतं का, आणि मग ते कसं आहे सर, म्हणजे ते होऊ शकतं का, आणि खरंच तुम्हाला असं वाटतं का की आपल्या युनिव्हर्सिटीज मधले रिसर्चचे जे पॅराडिम्स बदलून जातील आणि असं खरं या दृष्टीने अध्ययन करायला पाहिजे? तुमचा प्रश्न फार चांगला आहे, मी उत्तर देतो. अगदी काळजीपूर्वक आहे का. मी असं म्हणालो की देशी ज्ञानावर आधारित आपण आपले ज्ञान संकेत, हायपोथेसिस किंवा थिअरीज बनवूया. पण माझं असं मत नाहीये देशी अज्ञानावर आधारित ज्ञान संकेत बनवूया. ज्ञान हा शब्द त्याला अर्थ असण्यासाठी त्याच्या बरोबरचा जो जोडीचा शब्द आहे अज्ञान, याच्या बरोबर ठेवला तरच अर्थ पूर्ण होऊ शकतो. समथिंग इज नॉलेज बिकॉज समथिंग एल्स इज इग्नरन्स. मी हे का सांगतो की काही वेळेला जवळजवळ ते पुस्तक प्रकाशित 25 वर्ष होऊन गेली आणि त्यानंतर इतर वेळेला मी या प्रश्नांचा उल्लेख चर्चा केलेली. पण त्या 25 वर्षापूर्वी काही विद्यार्थ्यांनी मला असा प्रश्न विचारला होता, मग आम्ही उद्यापासून इंग्रजी किंवा हिंदी किंवा फ्रेंच किंवा रशियन वाचतच नाही, टॉल्स्टॉय कशाला वाचायचा. नेमाडे हे फार चांगले कादंबरीकार आहेत. माझ्या सगळ्यात प्रिय कादंबरीकार नेमाडे, भालचंद्र नेमाडे. छान वाटतं मला. पण नेमाडे वाचत असताना मी टॉल्स्टॉय वाचू नये किंवा काफका वाचू नये अशी गरज नाहीये. उलट मी काफका वाचला, टॉल्स्टॉय वाचला तर मला नेमाड्यांचा मोठेपण जास्त चांगल्या रीतीने वर्णन करून सांगता येईल. कंपॅरेटिव्ह मेथड इज द बेस्ट मेथड इन द वर्ल्ड. अनेक प्रकारचे ज्ञान स्रोत असावेत आणि त्यातून आपण जे निर्माण करतो ते आपल्या देशाला नाही, आपली जी सांस्कृतिक भूमी असेल त्याला रेलेव्हंट असावं. म्हणजे माझी जी भूमिका आहे त्यात कुणाचाही द्वेष करण्याची भूमिका नाहीये, भिंती उभ्या करण्याची भूमिका नाहीये. माझी भूमिका एवढीच आहे की आपण ज्या भूमीवर उभे आहोत ती भूमी उघड्या डोळ्यांनी वास्तववादीपणाने पाहावी. देशीवादाचा अर्थ परदेशच्या कुठल्या गोष्टीला विरोध करण्यातून देशीवाद सिद्ध होत नाही. देशीवादाचा अर्थ
आपल्या इथल्या परंपरांची नीट जाणीव करून घेऊन त्याची नीट घडी बसवावी आणि आपल्या काळासाठी ते ज्ञान उपयोगात आणावं, हा देशीवादाचा अर्थ. थँक्यू. म्हणजे त्यात द्वैत हा नाही. मॅडम ना प्रश्न आहे, बोला ना. विचारू हो, एक अरे थोडंसं? तुमच्याच प्लीज. प्रश्नाचा पुढचा टप्पा किंवा पुढचा भाग म्हणून सर, अनेकदा मौखिक परंपरांविषयी पण आपण बोललेले आहात. आता वारकरी परंपरेसारखी आपली सगळ्यात जुनी, आता हे सिद्ध झालेलं आहे की सगळ्यात जुनी परंपरा आहे आणि एवढा ज्ञानाचा ठेवा त्या सगळ्या परंपरेमध्ये आहे. म्हणजे अनेक त्याच्यात कला आहेत, अनेक सांस्कृतिक आयाम आहेत आणि भाषा समृद्धी तर विलक्षण आहे. तर ही सगळी जी एवढे वर्ष जतन झालीये परंपरा, ती म्हणजे मौखिकतेमुळे झालेली आहे. त्यांनी त्यांच्या ज्ञानाची एक वेगळी व्यवस्था, त्यांनी म्हणजे आपल्या ह्याच मंडळींनी, इथल्याच मंडळींनी ज्ञानाची अशी एक व्यवस्था तयार केलेली आहे. पण धर्माधिकारी सर जसं म्हणतात की जेव्हा तुम्ही अकॅडमिक्स मध्ये येता तेव्हा ते काहीतरी त्याची म्हणजे ते इट इज नॉट रेकॉग्नाइज्ड समटाइम्स. त्यामुळे मग हे जे ज्ञान आहे, जे नदीसारखं वाहत आलेलं आहे, अगदी विना सायास, म्हणजे तुम्ही सांगितलेले सायास गृहीत धरून, पण जे असं पिढ्यानपिढ्या पुढे जात आलेलं आहे. तर ह्या मौखिक परंपरा आपण पुन्हा नव्याने आणखीन स्ट्रेंथन करायला पाहिजेत का, किंवा ह्याविषयी तुमची काय टिप्पणी असेल सर? Absolutely fascinating question. Thank you. सगळ्यात पहिल्यांदा वारकरी जे आहेत ते कोण? ते ज्या रस्त्यावर चाललेले तो रस्ता बदललेला नाहीये. आणि नोमॅडिक कम्युनिटीज, पेस्टोरल नोमॅडिक कम्युनिटीज या सुमारे 10 ते 11,000 वर्ष या रस्त्यावरून चालत आलेले आहेत. विठ्ठल नंतर आला, विष्णू त्याही नंतर आला. म्हणजे त्याच रस्त्यावरून चालत विष्णू विठ्ठल, पण जे वारकरी चालले त्या चालण्यामध्ये फक्त चालणं नाही, त्या चालण्याला 2 साथीदार असतात. एक हवामान, नेहमी उन्हाळ्यामध्ये कोकणाकडे जाणारे आणि नंतर कोकणातून घाटमाथ्यावरून देशाकडे येणारे. पाऊस यायच्या आधी किंवा पाऊस शेतीचा सीझन सुरू व्हायच्या वेळेलाच. आणि दुसरे त्यांच्या बरोबरचे प्राणी, शेळ्या, मेंढ्या, गाई. हे पॅस्टोरल नोमॅडिक लोकांचा जाण्या येण्याचा रस्ता हजारो वर्षाचा. आणि त्याच्यावर मग इतर लोकही चालायला लागले. आणि मग त्यांची जी चालतानाची आधी गाणी असतील त्यात नवीन कवींची गाणी ओवली गेली. आणि म्हणून कुठल्याही वारी कुणी सुरू केली अशा प्रश्नाला कुठलं उत्तर नाहीये, कारण त्याचा इतिहास फारच प्राचीन आहे. हाऊएव्हर, हा सगळा नोमॅडिक लोकांचा सांस्कृतिक उत्सव. आता मी दुसरा मुद्दा घेतो तुमच्या प्रश्नातला, ज्ञान व्यवस्था. सेडेंटरी जी लोक जमिनीला धरून संस्कृती मानायला लागले. एक नक्की पत्ता असावा, जमिनीची मालकी असावी. ज्यांच्याकडे जास्त जमिनीची मालकी आहे ते अजून जास्त मालकी मिळवण्यासाठी आणि ती जास्त मालकी मिळवून इतरांच्यावर कंट्रोल करून समाज बांधणारे, असा जो समाज होता त्याला फ्युडल इंग्रजीमध्ये आहे, पण त्याहीपेक्षा जास्त शब्द असायला पाहिजे खरं तर चांगला. तर त्या लोकांच्या ज्ञान पद्धतीमध्ये काही गोष्टी स्थिर असणं जरुरी होतं. सततचं चलन आणि स्थिरता या 2 कन्सेप्टच्या क्लॅशमध्ये हे जग स्थिर असेल, मग त्या जगाचा स्थिर करणारा कोणी करता धरता असेल, मग तो ईश्वर असेल. मग त्या ईश्वराने दिलेल्या प्रेरणेतून निर्माण झालेलं जे आहे ते ज्ञान. असं पहिल्यांदा ईश्वराच्या ब्लेसिंगनी, ईश्वराच्या स्फूर्तीनी आपण वेदाला समजतो ना की ते स्फुरलेले आहेत. हे कोणी माणसाने लिहिलेले नाहीयेत, असे ते शब्द माणसाचे. तर हे 2 मोठे सिव्हिलायझेशनल
पर्स्पेक्टिव्ह आहेत. आता जगात 2016चा जो मायग्रेशनचा रिपोर्ट युनोचा आला, त्यात 35% लोक नोमॅडिक आहेत, म्हणजे मायग्रेटरी आहेत, नोमॅडिक नाही, मायग्रेटरी. इथून कुठेतरी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये करून ते कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत जाऊन पोहोचलेले असतील, किंवा वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी, मार्केटिंगसाठी, प्रोडक्शनसाठी चायनामध्ये गेले असतील वगैरे. हे या दोन प्रकारच्या लोकांच्या सत्ता पद्धती, ज्ञान पद्धती आणि संस्कृती यांच्यात मोठा क्लॅश आहे. आणि हा क्लॅश पुन्हा पुन्हा दिसून येतो. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो, कारण ते रेलेव्हंट आहे. आता जेव्हा सिटिझनशिप ऍक्ट आला तेव्हा आपण बघितलं की हिंदू, मुस्लिम, बुद्धिस्ट, ख्रिश्चन यांचा, त्यातल्या मुस्लिमांना हे बाद केलं गेलं म्हणून काही लोक चिडली. मी पण चिडलो होतो की हिंदू, ख्रिश्चन, पारसींना घेतलं गेलं वगैरे, त्यामुळे काही लोक खुश झाली. पण ब्रह्मपुत्रा नदी ही भारतापेक्षा प्राचीन, भारत देशापेक्षा प्राचीन आहे. ब्रह्मपुत्र हॅज बीन देअर, आपला देश नंतर कल्पना. त्या ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहामध्ये सतत बदल होत राहतात आणि म्हणून तिथली लोक काही नोमॅडिक कॉन्स्टंटली बनलेले. त्याच्यामध्ये ज्या कम्युनिटीज आहेत त्या म्रो, मैटी, त्रिपुरा, मारमा, त्यांचांका, बरुआ, खासी, संथाल, चकमा, गारो, ओरांस, मुंडाज, मरम्स, टिप्पर्स आणि तंचांगे, हे सगळे बांगलादेश मधले मायनॉरिटीज म्हणून नोंदवले गेलेले आहेत. नाउ सी व्हॉट आय एम सेइंग. खरोखर विचार तुम्ही याच्यावर करा मॅडम. बांगलादेश मधल्या मायनॉरिटीजना आपल्या देशांनी मोठ्या विशाल हृदयाने नागरिकत्व, इथून जर बाहेर काढले गेले असेल तर नागरिकत्व द्यायचं ठरवलं. पण कुठल्या मायनॉरिटीजना नागरिकत्व दिलं? जे स्थिर समाज, सेडेंटरी सोसायटी मानतात त्यांनाच, आणि जे हजारो वर्ष नोमॅडिक आहेत. कारण ब्रह्मपुत्रेच्या एका बाजूला बांगलादेश, ब्रह्मदेश, भारत. ब्रह्मपुत्रा ही नदी त्या तिघांची खेळ खेळती आणि लोक पाण्याचा प्रवाह जसा बदलतो ते कितीतरी 50 मैल 100 मैल इकडं तिकडं होत राहिलेले हजारो वर्ष. त्या लोकांना जे नोमॅडिक होते आजही आहेत, जे बांगलादेशात मायनॉरिटीज आहेत आणि भारतात आलेले आहेत, त्यांना नागरिकत्व नाकारलं. नोमॅडिक सिव्हिलायझेशन has been tragically rejected by us. आणि वारकरी हे त्याच्यामुळं आपल्या ज्ञान पद्धतीमध्ये, परीक्षेमध्ये, संस्कृतीमध्ये आपण घेत नाहीये. इट्स अ ह्यूजली एक्सक्लुजनरी नॉलेज सिस्टीम. म्हणजे एक्सक्लुजनरी इतक्या रीतीने, एक तर ब्राह्मणिकल, आय एम नॉट टॉकिंग अबाउट अ कास्ट बट फिलॉसॉफिकल फाउंडेशन्स. नॉन ब्राह्मणिकल नॉलेज एक्सक्लूड, जे हाताने काम करतात, क्राफ्ट्स पीपल, जे मटकी बनवतात, खाटा बनवतात, जे मणी बनवतात, तांबट, कलई लावतात, दे आर नोवेअर इन द नॉलेज सिस्टम. आपण स्त्रियांना ज्ञान क्षेत्रात नाकारलं हजारो वर्ष, आणि त्याच्यामुळं आपल्या ज्ञानाचं, म्हणजे मगाशी प्रश्न आला की फक्त देशी पद्धतीचं ज्ञान निर्माण करायचं का परदेशी? आय एम ऑल फॉर देशी पद्धत, पण त्या देशी पद्धत मध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करून नंतर मग देशी पद्धत वापरायला लागेल. स्त्रियांचं नॉलेज नाकारणं, हस्तकला वाल्यांचं नॉलेज नाकारणं, ज्ञान नाकारणं, नोमॅडिक जे फिरती लोक आहेत, विचरती लोक आहेत, भटके आहेत, त्यांचं ज्ञान नाकारणं, आणि केवळ छोट्याशा कुठल्या तरी सैद्धांतिक भूमिकेवरून ज्ञान प्रकार तयार करणं, असं जर केलं तर मग आपल्याला फक्त कल्पनारम्य ज्ञानातच राहायला लागतं. म्हणजे आमच्याकडेही प्लास्टिक सर्जरी होती. आपल्याला लाज वाटायला पाहिजे. म्हणजे खरोखर एक युनिव्हर्सिटीच्या 1000 युनिव्हर्सिटीज असताना अशी विधानं जर सरसकट होत असतील तर, कारण आपली सिस्टीम एक्सक्लुजन वर बनलेली आहे आणि ती तोडणं हे फार गरजेचं आहे. एखाद्या कॉलेजच्या प्रिन्सिपल पदी स्त्री आहे हे बघून मला फार आनंद होतो.
10 वर्ष कमीत कमी UGC मध्ये नियम जर निघाला की सगळे व्हाईस चान्सलर फक्त स्त्रिया होतील, तर कुठंतरी आणि काही 50% तरी नोमॅडिक लोक असतील, बंजारा स्त्रिया असतील, तर काहीतरी फरक पडू शकेल. तोपर्यंत कल्पनारम्य आणि खोटे लोभ आणि खोटे राग आणि खोटा गर्व की संस्कृतच जगातल्या सगळ्या भाषांची आई आहे. इट इज ऑर इट इज नॉट, इट डझंट मॅटर. पण तो तो जो गर्व आहे तो आज आपलं जीवन सुधारायला काहीच उपयोगी नाही. मी आता जे सांगितलं, हंड्रेड्स ऑफ कम्युनिटीज आर लँग्विशिंग ॲज मार्जिनल कम्युनिटीज. धन्यवाद. थँक्यू. अजून काही प्रश्न घ्यायचे का सर? नाही सर, प्रश्न असेल वेळ तर? होत आली आहे ना. ठीक. ओके. हा चालेल ना प्रश्न? ठीक हा आहे सर, एक प्रश्न असा आहे सर, तुम्ही जो लिंग्विस्टिक सर्वे केलाय तर त्याच्यासाठी नेमकं म्हणजे तुमची ती काय होती, म्हणजे थेरॉटिकल हे, म्हणजे तुम्ही ज्या कशा पद्धतीने तो केला होता, त्याची मेथडॉलॉजी काय होती, की तुम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन लोकांना भाषा, म्हणजे भाषांचं पुढे काय केलं नेमकं? माझं कन्सेप्च्युअल जे हे होतं फाउंडेशन होतं ते सर विल्यम जोन्सनी. हो, विल्यम जोन्स, एशियाटिक सोसायटी. आणि बस, थँक्यू. एटिमॉलॉजी, ऐतिहासिक भाषेचा इतिहास काय आहे आणि त्याची कनेक्शन्स काय आहेत. तर मी ठरवलं की भाषेचा भूगोल बघायचा इतिहास बघण्यापेक्षा, आणि म्हणून मी भाषा कुठल्या फॅमिलीचा विचार केलेला नाहीये. म्हणजे तो केंद्रस्थानी केलेला आहे विचार, केंद्रस्थानी नाहीये. मी तुम्हाला एक व्हॉल्यूम दाखवतो, दिसतंय तुम्हाला? हो हो सर, यातले काही भाग आमच्या लायब्ररीत आहेत. तर बोली का भाषा हा मुद्दा, म्हणजे लिपी असणे म्हणजे भाषा असणे, हा विचार मी स्वीकारलेला नाहीये. माझं सगळ्यात आवडतं उदाहरण म्हणजे इंग्रजी भाषेची लिपी आज पण नाहीये, ते रोमन लिपी वापरतात. तरी इंग्रजी भाषा आहेच ना, फ्रेंच भाषा आहे, त्यांची लिपी नाही, ते रोमन वापरतात. त्याच्यानंतर इटालियन भाषेला रोमन, एका लिपीमध्ये 7-8 भाषा असतात किंवा एका भाषेच्या 7-8 लिप्या असतात. संतालीच्या 8 लिप्या झाल्या, संताली भाषेला 8 लिप्या झाल्या. कन्नड भाषेला आधी तुळू लिपीमध्ये लिहायचे, आता वेगळ्या लिपीत लिहितात, कानडी लिपीमध्ये लिहितात. संस्कृत कधी शारदामध्ये, कधी मल्याळम लिपीमध्ये, कधी देवनागरीमध्ये लिहिली गेली, पण संस्कृत ही प्रचंड महत्वाची मोठी भाषा आहेच. तर लिपी म्हणजे लिपी असणे म्हणजेच भाषा होते, हे अनसायंटिफिक तत्व मी नाकारलेलं आहे. जी बोलली जाते आणि लोक म्हणतात की ही आमची भाषा आहे, आणि अशा म्हणणाऱ्यांची संख्या मोठी असती, अशा भाषा मी स्वीकारल्या. अजून एक, काही ठिकाणी न बोलली जाणारी भाषा जी बोलली जात नाही ती म्हणजे सांकेतिक भाषा, साइन लँग्वेज. त्याच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. आपल्या देशामध्ये किमान 10 ते 12 वेगवेगळ्या सांकेतिक भाषा आहेत. त्या सांकेतिक भाषा पण मी स्वीकारलेल्या आहेत. एकंदरीत जीवनदृष्टी असती, वर्ल्ड व्ह्यू लोकांचा, ती एक भाषा असते, असं मी स्वीकारलेलं. अर्थातच या सर्वेमध्ये अनेक चुका असणार, पण आता पुढच्या पिढीने त्या चुका शोधून दुरुस्त करायला पाहिजे. माझ्या पिढीसाठी मला अत्यंत वाईट वाटायचं की माझ्या डोळ्यादेखत जर भाषा मरत असेल तर आपण एक पाऊल पुढे टाकून वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून मी आणि माझं आयुष्य मी याला लावलंय कामाला. पण मी केलेलं काम हे अत्यंत थोडंसं आहे, फार अजून प्रचंड काम देशापुढे आहेत, ते सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. आणि मला तुम्ही प्रॉमिस केले की तुमच्या कॉलेजचे रिसर्चर्स या कामामध्ये मला जॉईन होणार आहेत. आणि मी हेही सांगतो की मी मरू शकत नाही, मी मेलो तरी भूत म्हणून जिवंत राहून तुमच्या रिसर्चरच्या मागे लागून ते काम पूर्ण मॅडम काही बोलणार? एकच माहिती म्हणून हवी होती. तेलंगणामध्ये माझे संदर्भ चुकत असतील एखाद वेळेस, पण विद घाट्यांच्या लिखाणात भाषा शिक्षण याच्यावर त्यांनी बरंच चांगलं लिखाण केलेलं आहे. तर जे
यांच्याबरोबर शहाजी भोसल्यांबरोबर जे कुटुंब तेलंगणात गेलं आणि त्यांच्याबरोबर जी काही मराठी कुटुंब गेली, त्यांनी मराठी टिकवण्याचा, मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याचा तिथे आटोकाट प्रयत्न केलेला आहे. थोडी भाषेची सरमिसळही झालेली आहे, पण ती संस्कृती अगदी आतापर्यंत मराठी संस्कृती म्हणून निराळी त्यांनी तेलंगणामध्ये टिकवलेली होती, असं मी वाचलं होतं. तर ह्याविषयी सर काही सांगू शकतील का? भाषा जितकी लांब जाती मुळापासून, तितकी ती जुन्या स्वरूपात शिल्लक राहते. ते तामिळनाडूमध्ये जी मराठी बोलली जाते, तामिळनाडूमध्ये मराठी भाषा आहे, तिला वेगळं नाव आहे, तंजोरी म्हणतात. तंजोर. तिला तंजोरी म्हणतात. तर ती 17व्या शतकात जशी मराठी बोलली तशी तंजोरी बोलली जाते. पण हे जे प्रिन्सिपल आहे, द फर्दर इट गोज द ओल्डर इज द फॉर्म, याला एक रायडर आहे आणि ते असं आहे की लांबपर्यंत घेऊन जाणाऱ्या कुटुंबांच्या मध्ये त्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या जास्त असायला पाहिजे. त्याला लँग्वेज नॉट KNOT असं प्रिन्सिपल वापरण्यात येतं. ज्या कुटुंबात अनेक मुलं जन्माला येतात तिथं मग ती दूर गेलेली भाषा स्थिर राहते आणि जुन्या स्वरूपात स्थिर राहते. आपण आणि मराठी जशी तिकडे गेली तशी मराठीमध्ये इतर भाषा येऊन स्थिर झालेल्या आहेत, पण आपण त्यांना मराठीच मानतोय आता. कारण मराठी साम्राज्य आहे आणि त्यात बरीच छोटी छोटी उपराज्य आहेत. झालं माझं. मी आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळत आहोत. मॅडम, समारोप करायचा. प्रिन्सिपल मॅडम. थँक्स गिव्हिंग सर. थँक्स. हा. सरांनी आपल्या व्याख्यानात असं म्हटलं की समाजाला पर्यावरणाच्या नष्टतेची जाणीव करून दिली तशी भाषेच्या बाबतीत करून द्यायला हवी. येत्या 200 वर्षात सर्व भाषा नष्ट होतील असंही सर म्हणाले. पुढील 30 ते 40 वर्षात जगातील 6000 पैकी 4000 भाषा नष्ट होतील. भारतातील 600 भाषांचा त्यात समावेश आहे. दर महिन्याला एक भाषा नष्ट होत आहे आणि भाषा मृत झाल्यानंतर तिचे स्मारक करावे लागेल आणि आमच्या डोळ्या देखत या भाषा मृत झाल्या असे त्यावर लिहावे लागेल. अशी थोडस अलार्मिंग याच्यामध्ये सरांचं बोलणं होतं. सरांचं एक महत्वाचा टेकअवे मेसेज आपल्या सर्वांना वाटतं की सर्व भाषांचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण बहुभाषिक असलं पाहिजे. प्रत्येक भाषा ही एक सेल्फ स्वतःच एक भाषेचा अवकाश संचित घेऊन असणारी ती भाषा असते आणि त्यामुळे अधिकाधिक भाषा आपण शिकल्या पाहिजेत असं सरांचं एकूण टेकअवे मेसेज वाटला. या व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहिलेल्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम, मंडळाचे पदाधिकारी, सर्व विभागांचे विभागाध्यक्ष, समन्वयक आणि विशेष करून सर्व प्राध्यापक वर्ग आणि फेसबुकवर जी मंडळी आम्हा सर्वांना ऐकते त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. विशेष करून प्राची मॅडम आणि मानसी मॅडम यांनी जो टेक्निकल सपोर्ट आहे त्यांना त्यांच्याबद्दल आणि डॉक्टर महेश पाटील सर यांचं पण खूप मी आभार व्यक्त करतो आणि ही व्याख्यानमाला झाली असं